So guys, welcome to Sandharva classes. We are starting your revision lectures of Mathematics Standard 6. Revision lecture start करते बघा तुमचे. So short revision होईल आपले because already बराच वेळा एकदा दोनदा तीनदा झालेला आहे. But still as your exams are approaching, we should take your revision. So basic concepts in geometry से start करेंगे. Let's see here guys. Basic concepts in geometry. मी शॉर्ट मध्ये घेणार आहे. So if you have any doubt, you can ask me in the chat. Chat में option है, you can ask me that. So basic concepts मध्ये first we'll say the point. What is point? You already know. A point is shown by a tiny dot. Let's say here there are 3 points shown to you: P, point A, and point E. Right? So we can use a pen or a sharp pencil to make the dot. The dots in the rangoli are the symbols for a point. समजलं याला म्हणतात point. It is known as point. Then when you join 2 points, then we have a new term that is line segment and lines. There is a point A and has a point B. If we join these 2 points, यांना आपण जर join केलं ना, it forms line segment. त्याला काय म्हणतो? फॉर्म होतो line segment. It forms a line segment. And अगर हमने यहाँ पे उसको arrow दे दिया, जर आपण त्याला दोन्ही बाजूला arrow दिला, तर त्याला म्हणतात लाइन. लक्षात घ्या, त्याला काय म्हणतात? लाइन. समजलं? लाइन सेगमेंट में क्या होता है? देयर आर पॉइंट्स एट द एंड. एंडला पॉइंट असतात अँड इन अ लाइन देयर आर arrows on both the sides. both the side ला काय असतात? देयर आर arrows. सॉरी arrow म्हणा किंवा रे म्हणा, arrows बरोबर. So line and line segment. समजलं? line and line segment. So line segment has 2 points showing its limits. समजलं? बघा हा line segment आहे. PQ is line segment. PQ is what? PQ is your line segment. PQ is your line segment. And line is what? Say this is line, but the line has arrows at both the ends. समजतंय? डिफरन्स तुम्हाला समजला पाहिजे. Then you have ray. रे बघा इथे रे तयार होतो. सपोज इथून हा तुमचा असा रे तयार झाला. दिस इज युअर रे PQ. हा रे काय झाला? PQ. PQ इज युअर रे. समजा बच्चा पार्टी. सो वे ये टर्मिनोलॉजी इज इम्पॉर्टंट फॉर यू. रे, लाइन, लाइन सेगमेंट. बघा दिस इज अ रे. रे पण तुम्हाला दाखवलेला आहे. रेचं इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की इट इज त्याचं जे नाउन आहे किंवा द नेमिंग आहे, इट शुड ऑलवेज बी नाउन और नेम्ड ॲज रे PQ. त्याला ऑलवेज रे PQ म्हणणार. रिव्हर्स डिरेक्शन मध्ये त्याचं नाउन होणार नाही. समजा? सो इट इज ऑलवेज द रे PQ इज नॉट रेड एज रे QP. उसको उल्टा नहीं रीड करेंगे हम. एवढं तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. समजा? देन यू हॅव न्यू टर्मिनॉलॉजी दॅट इज द प्लेन. प्लेन आहे तुम्हाला? प्लेन बघा. सो व्हॉट इज प्लेन गाइस? प्लेन म्हणजे काय? अ फ्लॅट सरफेस. ओके. इन मॅथमॅटिक्स मध्ये आपण विचार केला, इन मॅथमॅटिक्स अ फ्लॅट सरफेस इज नोन ॲज प्लेन. इन मॅथमॅटिक्स अ फ्लॅट सरफेस इज नोन ॲज प्लेन. बघा हा फ्लॅट सरफेस आहे तुमचा फळा. इवन द मोबाइल फोन यू आर यूजिंग इज ऑल्सो अ प्लेन. जो उसका जो स्क्रीन है ना, दैट इज ऑल्सो अ प्लेन. ब्लैक बोर्ड इज अ प्लेन. राइट? LPG सिलेंडरचा जो सिलेंडर प्लेन आहे का आपल्याला? नाही. इट इज नॉट अ प्लेन. ठीक. Then parallel lines चा concept already तुम्हाला last year झालेला आहे. Parallel lines you know very well. The lines which you can see in your notebook. बरोबर? तुमच्या नोटबुक मध्ये रेषा दिसतात तुम्हाला. These lines are what guys? These are the parallel lines. Why parallel lines? Because they do not intersect each other. Lines which lie in the same plane and do not intersect are said to be parallel to each other. याला parallel म्हणतो आपण. They are known as parallel समांतर रेषा. ऑलरेडी लास्ट ईयर पण झाले. स्टँडर्ड 5 में भी आपको हो चुका है. एंड इफ दे इंटरसेक्ट दे आर नोन एज इंटरसेक्टिंग लाइन्स. इफ दे इंटरसेक्ट दे आर नोन एज इंटरसेक्टिंग लाइन्स. राइट? सो दीज आर द इंटरसेक्टिंग लाइन्स बिकॉज दे आर इंटरसेक्टिंग हियर. दीज आर पॅरलल लाइन्स बिकॉज दे आर नॉट इंटरसेक्टिंग. कितीही लांब कन्सिडर करा तुम्ही, घेऊन जा इकडे किंवा इकडे, यू स्ट्रेच देम इन एनी डिरेक्शन, दे विल नॉट इंटरसेक्ट. आता या बघा, इफ यू सी दीज लाइन्स, ह्या इंटरसेक्ट होताना दिसत नाहीये, बट इसको आप थोड़ा और एक्सटेंड करोगे ना, दे मे इंटरसेक्ट एट सम पॉइंट. त्यामुळे त्याला इंटरसेक्टिंग लाइन्स. दे आर नोन एज इंटरसेक्टिंग लाइन्स. गेटिंग गाइस? सो ऑन द बेसिस ऑफ दिस we can solve practice set 1. You can solve practice set 1. Okay, chalo. Sorry.
Yes, so can you answer Vedika question number 1? Vedika उत्तर देतलं तुला प्रश्न क्रमांक पहिल्याचं उत्तर. व्हॉट आर द कोलिनियर पॉइंट्स? येतं सर, सांग बाळा, येतं. बोल. T. MOT and RON. MOT and RON. Very good. So these are the collinear points. They are lying on a straight line. एका सरळ रेषेत ते असतात. They are lying on a straight line. So MOT and RON are the collinear points. Rays, if you see rays, there are 6 rays. 1 OM, 2 that is OP, 3rd ON, 4th OT, 5 OS and 6 one is OR. समजा लाइन सेगमेंट त्याच्यामध्ये रे पण आले, एमटी पण आला, RN सुद्धा. and there are 2 lines which are MT and RN. Getting guys? समजा. RN. Name of the lines can be this line can be named in different ways. इसका वेगवेगळ्या नाव लिहू शकतात, जसं लाइन AB, लाइन BC, लाइन CD, लाइन L, line AC, line AC, line BD, line in CD. different ways. Very good. So they can be named in different ways. Very good. ये मैच करने को आता है. Yes, मानसी मैच कर. मानसी फर्स्ट. First one line. Very good. Then next second one सांग, पटकन सांगत जा. Second one line segment. Very good. Third one ray. Third one is plain. Third one is plain. Fourth one ray. Very good. Chalo, next. Good. Raj, I'll answer question number 4. Raj, are you there? Yes, you are there. Chalo. Yes, sir. Yes, बताओ. Parallel lines बताओ इसमें से. The concurrent line and the point. Parallel lines बताओ. Parallel lines. Parallels. Yes, बताओ. Sir. बोल. MP. M नहीं. B, M and Q. B, M, Q are parallel lines. Then A. BQ. हाँ. A and P are parallel lines. समझा? Concurrent lines कौन से है? ABC are concurrent lines, PQ are concurrent lines, right? Then point of concurrence आपका आता है A, C and D. बच्चा बैठी समझा? Good. So in this way we have seen the practice set का आपका हो गया basic concepts in geometry. आपण ग्रामर हे घेतो, रिव्हिजन घेतो, त्यामुळे मी जास्त काही खूप डीप मध्ये जात नाहीये because we have studied many times. So there are 3 types of angles. Which are the angles? There are 3 types of angles. You already have learned about this in standard. Right, obtuse. Very good. So tell me, the first diagram shows which type of angle? Obtuse. So it is an obtuse angle. Very good. Second, the scissor. Scissors shows you the right angle. And the third, where the fish is in the beak of a bird, it is the acute angle. Very good. Now the angle can be named. There are different parts of the angle. They are known as what? Let's see, guys. Name of the angle YPR. Vertex of the angle is Y. And what are the arms? There are 2 arms. The angle has YP and YR. समझा? ये भी मैंने आपको पढ़ाया है. So you know very well. आगे जाएंगे. There are different types of. Second में बोलूं? नहीं बेटा, मैं आगे जा रहा हूँ. So there are different types of angles based on the measure. There are different types of angles. If the angle has a measure of 0, it is known as zero angle. बहुत easy है. Then if the angle has a measure of 0 से बड़ा है and 90 से छोटा है, शून्यापेक्षा मोठा आणि 9 पेक्षा लहान, देखो, greater than 0 but less than 90, it is known as acute angle. ये आपने already पढ़ा हुआ है.
समजलं. अगर पूरा 90 का निकाले तो दैट इज युअर राइट अँगल. जर पूर्ण 90चा असेल देन इट इज नोन ॲज right angle. It is known as a right angle. It is known as a right angle. RIGHT right angle. मल्टीपल मतलब काटकोन. अभी 90 से थोड़ा आगे जाएंगे. 90 पेक्षा मोठा and 180 पेक्षा लहान. Greater than 90 and less than 180. Greater than 90 and less than 180. It is known as an obtuse angle. It is known as an obtuse angle. Spelling वगैरह बघून घ्या. OBTUSE. Right? अभी टोटल स्ट्रेट एंगल आ जाएगा 180 डिग्री का. काय ना तुम्हाला स्ट्रेट एंगल येईल 180 डिग्री. अगर इफ द मेजर ऑफ द एंगल इज 180 डिग्री इट इज नोन एज स्ट्रेट एंगल. इट इज नोन एज अ स्ट्रेट एंगल. राइट. अभी थोड़ा उसके आगे जाएंगे. मोर देन 180 दैट इज ग्रेटर देन 180 एंड लेस देन 360. ग्रेटर देन 180 एंड लेस देन 360 नोन एज रिफ्लेक्स एंगल. इट इज नोन एज रिफ्लेक्स एंगल. क्या बोलेंगे उसको? रिफ्लेक्स एंगल. समझा बच्चा पार्टी. थोड़ा और आगे जाएंगे. टोटल अभी आएगा 360. दैट इज द फुल और कंप्लीट एंगल. फुल और कंप्लीट एंगल 360 डिग्री. समजलं. सो दिस टाइप्स यू शुड रिमेंबर. हे एवढं लक्षात ठेवलं देन यू आर एबल टू सॉल्व द प्रॉब्लेम सेट. दॅट इज सॉरी प्रॉब्लेम सेट. सो प्रॅक्टिस सेट 2. प्रॅक्टिस सेट 2 तुम्हाला सोडवायला सोपं जाईल. राईट. मी हे घेत नाहीये. इझी आहे. एवढं काही प्रॉब्लेम नाही. पुढे जाऊया. सेट स्क्वेयर बघितलं. एंगल बायसेक्टर हमने देखा था. हाउ टू ड्रॉ दी एंगल बायसेक्टर ऑफ गिवन एंगल. एंगल ड्रॉ करने तुम्हाला सगळ्यांना येतं. I'll tell you there are 4 angles. There are 4 angles here. First is 50 degree. So 50 degree आपका एंगल ऐसे आएगा. That is your acute angle. 115 will be your like this. It will be obtuse angle. नहीं तो गड़बड़ करोगे. 80 degree acute angle थोड़ा सा ऐसा ये. 90 is your right angle. ठीक है. और इसको बाइसेक्ट भी करना है. तुम्हाला बाइसेक्ट करायचं. यू नो व्हेरी वेल हाऊ टू बाइसेक्ट. आता बाइसेक्ट करायला आपल्याकडे कंपास पण नसणार. देन इंटिजर्स. सो इंटिजर्स मध्ये पण तुम्हाला देर आर मेनी डिफरंट थिंग्स इन द इंटिजर गाइज. लेट्स सी. Integers are important parts. Let's see here guys. There are different things we should remember. First, you should know that what are the counting numbers. What are the counting numbers? So numbers 1 2 3 4 5 6 7 8 we have used up to now for counting. Okay, ज्याला आपण counting करतो त्याला म्हणतात counting numbers. So counting numbers are known as natural number. Counting number आपण काय म्हणतो? Natural number. They start from 1 2 3 4 and they have no end. अंत आहे का त्याला? नाही. समझा. उसको end नहीं है. So natural numbers are what? 1 2 3 4 5 6 7 8 and they dot dot बघायचे. Dot dot दिसतो तुम्हाला. That indicates it has no end. End आहे का? नाही. If we add 0 त्याच्यामध्ये तुम्ही 0 ऍड करा. Okay, the set of all natural numbers याच्यामध्ये फक्त 0 ऍड केला की तुम्हाला काय मिळतं? यू गेट होल नंबर. दिसतं तुम्हाला? यू गेट होल नंबर्स. समजलं. सो नॅचरल नंबर्स आर 1 2 3 4 अप टू डॉट 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 नो एंड. इफ वी ऍड 0 टू देम, जर आपण 0 ऍड केला तर वी गेट होल नंबर्स. काय म्हणतो आपण? होल नंबर. पूर्ण संख्या त्या ठिकाणी मिळाल्या. वी गेट होल नंबर. देन झालं. इफ वी टेक निगेटिव्ह नंबर, जर आपण निगेटिव्ह नंबर सुद्धा घेतले ना, then it is known as integer. So negative numbers, positive numbers, you know very well. Negative numbers and positive numbers, you know very well. So negative numbers have a sign, that is minus sign, and positive numbers may or may not have a sign of plus. समजलं. प्लसचं साइन आपण देतो किंवा देत नाही. Many a times we don't give them. And बघा. So if you draw the number line, if we draw this number line, right? So number line start from here. Suppose it is 0, it is 1, then it is 2 here, then it is 3 here, then it is 4 here, then 5 6 7 dot dot dot. और यहाँ पे आएगा नेगेटिव में. -1 that is -1 -2 -3 like that. Okay, याला पण एंड नाही. लक्षात घ्या. -4 वगैरे. Then you should know that from 1 to here they are natural numbers. If we add 0 then they are whole numbers. And ये सबको मिला के, okay, everything, ये सबको अगर मिलाएंगे then they are known as I means integers. Positive number, negative number as well as 0. Positive number, negative numbers as well as 0. समझा बच्चा पार्टी? Okay, good. Easy है. एवढं काही कठीण नाही ते. चलो
थोडं फास्ट घेतो मी बिकॉज थोडं बाकीच्या पण गोष्टी झाल्या पाहिजे. सो प्लस साइन इज जनरली नॉट रिटर्न बिफोर पॉझिटिव्ह नंबर. लक्षात घ्या, आपण पॉझिटिव्ह नंबरच्या इथे प्लस साइन लिहित नाही, बट निगेटिव्ह असेल तर यू हॅव टू राइट नेगेटिव्ह साइन अँड झिरोला कुठलंही साइन नसतं. समझा. चलो देखो, मैंने आपको बोला था ना इंटीजर्स. व्हाट आर इंटीजर्स गाइस? व्हाट आर द इंटीजर्स? पॉजिटिव नंबर्स, zero and negative numbers that together form a group, and the group is known as integer. The group is known as group of integer. समझा. चलो, नेगेटिव पॉजिटिव यू ऑलरेडी नो. देखो ये भी याद रखोगे ना तो भी आपको बहुत समझ में आ जाएगा. हे पण जर तुम्ही लक्षात ठेवलं ना, नॅचरल नंबर्स, देन यू हॅव होल नंबर्स, देन इंटीजर्स, मग तुम्हाला पटकन समजून येतील गोष्टी. चलो, तो प्रैक्टिस इट फॉर. आई एम नॉट टेकिंग इजी है. पॉजिटिव नंबर आपको सेपरेट करने, नेगेटिव नंबर सेपरेट करने. यू हैव टू शो प्रॉपर साइन देना है, पॉजिटिव नेगेटिव. इसमें एक ध्यान रखना है आपको, बिलो जिथे येईल देयर इज अ नेगेटिव साइन. समझा. बिलो म्हटलं तर निगेटिव साइन आएगा यहाँ पे, एंड अबो म्हटलं की इट इज पॉजिटिव साइन, या फिर साइन देना ही नहीं आपको. समझा. अबो आणि बिलो इथे पण तेच आहे बघा. वर्ड प्रॉब्लेम मध्ये क्वेश्चन नंबर 3, इफ यू सी हियर गाइस, below means negative sign, that is negative 512 meter, 512 meter. इथे हाइट विचारले, सो ये डायरेक्टली लिखना आपको 8848 मीटर. अब इसका जो है ना दी हाइट, इसका हाइट बढ़ गया है या फिर कम हो गया पता नहीं. दे आर मेजरिंग द हाइट. आई थिंक इट इज 8850. काइट आता पतंग सुद्धा वर उड़ते हैं, दैट इज 120 मीटर फ्रॉम द ग्राउंड. ये भी आपका पॉझिटिव्ह आएगा, 120 m, दैट इज मीटर. अँड डेथ म्हणजे काय, आता लक्षात घ्या, डेप्थ म्हणजे काय, खोली. तो खोली माइनस मध्ये असते, -2 मीटर. समझा. तो ये आपको ध्यान में रखना है. ओनली दैट मच इज देयर. ये थोड़ा डिफिकल्ट है इस प्रैक्टिस सेट में, थोड़ा डिफिकल्ट मतलब समझ नहीं आता है. एडिशन एंड सब्ट्रैक्शन ऑफ इंटीजर्स. एडिशन एंड सब्ट्रैक्शन ऑफ इंटीजर्स ये आपको बहुत ध्यान में रखना है. अगर ये गड़बड़ करोगे तो बहुत गड़बड़ हो जाएगा आपका. एडिशन एंड सब्ट्रैक्शन ऑफ इंटीजर्स. So whenever you are adding the integers, देखो integer add करने में there are some rules. What are the rules, guys? When adding integers with same sign, ignore the signs, add the number. लक्षात घ्या, सेम साइन तो मैं ऐड करायचं, सब जो प्लस प्लस आहे या फिर माइनस माइनस. साइन के वेळेस ध्यान देणं नाहीये, साइनवर लक्ष द्यायचं नाही, चिन्हावर लक्ष द्यायचं नाही. जस्ट ऍड द नंबर्स. नंबर काय करायचं, तुम्हाला ऍड करायचं. यू हॅव टू जस्ट ऍड द नंबर्स. राइट, यू हैव टू जस्ट ऍड द नंबर्स. अँड ऍड केल्यानंतर जे कॉमन साइन आहे ना, गिव्ह द कॉमन साइन. जे कॉमन साइन आहे, पॉझिटिव्ह येतो पॉझिटिव्ह देतो, निगेटिव्ह येतो निगेटिव्ह साइन देतो. समजलं. हा झाला रूल नंबर 1. देन इफ द नंबर्स आर डिफरंट, इफ यू आर एडिंग इंटीजर्स विथ डिफरंट साइन, अगर प्लस और माइनस का हम एडिशन कर रहे हैं, सो व्हाट वी नीड टू डू, इथे काय करायचं तुम्हाला, इग्नोर द साइन. चिन्हाकडे लक्ष देऊ नका, इग्नोर करा, त्याला लक्ष देऊ नका. सबट्रॅक्ट करायचं. इथे काय करायचं आहे, सबट्रॅक्ट करायचं आहे. स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करायचा आहे बिगर नंबर मधून. यू हॅव टू सबट्रॅक्ट द स्मॉलर नंबर फ्रॉम बिगर नंबर अँड देन गिव्ह द साइन ऑफ द बिगर नंबर टू डिफरन्स द ऑप्टेन, टू डिफरन्स ऑप्टेन. एक्झाम्पल मी तुम्हाला इथे सांगतो बघा. सपोज यू हॅव 9 प्लस मायनस 9 प्लस मायनस. सो दिस 9 तो साइन नहीं है, तो साइन कैसा असतं, पॉझिटिव्ह असतं. राइट. नाउ इट इज पॉजिटिव. सो 9 minus 3, 9 minus 3 कितना आ गया, 6 आ गया. 9 मोटा संख्या है, बिगर नंबर है, इसका जो साइन है दैट इज योर प्लस. तो यहाँ पे प्लस लिखो तो भी चलेगा, नहीं लिखो तो भी चलेगा. जनरली वी डोंट राइट प्लस साइन. समझा. जनरली वी डोंट राइट प्लस साइन. सो आंसर इज 6. यालाच आपण उलट करूया, इसको हम रिवर्स कर देंगे. 9 माइनस घेऊया एंड 3 विल बी प्लस. राइट. सो मेथड इज सेम. You are subtracting 3 from the 9, that is your answer is 6. But यहाँ पे जो बिगर नंबर है, जो मोठा नंबर है, that is your 9 and साइन है, त्याचा साइन कोणता आहे, निगेटिव्ह. या फिर यहाँ पे आंसर आएगा नेगेटिव्ह. समझा. दिस इज द डिफरेंस.